जय भीम, जय शिवराय सर्वांना. मी जयश्री जारी डिझाईन अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत गुढीसाठीची लागणारी वस्त्र असतात ना, गुढी साडी म्हणू शकतो आपण त्याला, त्याचं मेजरमेंट दाखवत आहे. तर साधारण माझी लांबी 29 इंच बसत आहे. आणि समोर वरून जे आपण घेतो ना, तर 29 इंचचं आणि त्याच्यावर प्लेट्स कशा घ्यायच्यात बघा. मी कशा प्रकारे घेत आहे त्याच प्रकारे घ्या, जेणेकरून तुमचं चुकणार नाही. आणि ही खूप सोपी पद्धत आहे. मेजरमेंट घेऊन परत ते 7 इंच फोल्डिंगचे, परत मिऱ्याचे, हे न करता अशा प्रकारे करा. बघा मी कशा प्रकारे प्लेटिंग घेत आहे. झिगझॅग करणंच खूप डिफिकल्ट असतं. बेसिकली नऊवारी साडीमध्ये झिगझॅग करावा लागतो. त्याच टाईपची मी झिगझॅग टाईपची तुम्हाला हे बघा इथं बघा मी झिगझॅगमध्ये कशी घेत आहे. परत त्यावरती एक मिरी घ्यायची ना, झिगझॅगने घ्यायची. बघा मी कशा प्रकारे घेत आहे त्याच प्रकारे घ्या तुम्ही पण, जेणेकरून तुमचंही चुकणार नाही. हे बघा खूप सोपी पद्धत आहे. कोणी इझिली करण, ज्यांना स्टिचिंग येत नाही ते सुद्धा. आणि घरच्या घरी तुम्ही गुढी वस्त्र तयार करू शकता. अशा प्रकारे दुसरी प्लेट घेत आहे. एक प्लेट्समध्ये, सगळ्या प्लेट्समध्ये आपण तीन इंचाचा असा डिफरन्स ठेवू शकतो. समोरचं मी बसलेली आहे ना त्या साईडचं 3 इंचाचं डिफरन्स. बघा किती मस्त झिगझॅगची साडी तयार होते आणि अगदी 5 मिनटात तयार होते. तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि ऑर्डरही देऊ शकता. बेसिकली मी सुद्धा ऑर्डर घेते वस्त्राची, गुढी वस्त्राची. तर मोर डिटेल्ससाठी तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देईल. तर बघा त्याला आधी पिनअप करून घ्यायचं, बॉल पिन लावून घ्यायच्या, जेणेकरून त्या मिरा सुटणार नाहीत. बघा मी कशा प्रकारे पिनअप करते. आणि वरचं जे मी घेत आहे ना ते एकदम लाईनिंगमध्ये आलं पाहिजे. आणि खालची जी बॉर्डरची लाईन आहे ना ती एकसारखी दिसली पाहिजे. बघा मी कसं फोल्ड केले त्याप्रमाणे. तिथे एक बॉल पेन लावून घेत आहे मी. बघा आणि आता कट करून घेणार आहे वरची साईड. आणि पूर्ण उंची आपली 29 झालेली आहे. पूर्ण म्हणजे अजून ते फाटा येत असतं. वरचं गुढी अडकवण्यासाठी असतो. 5 इंच लांबी असते आणि 5 इंच रुंदी. मी तुमच्या आकाराने घेऊ शकता. मी तशीच घेतलेली आहे. समोर बघा त्याची कटिंग आहे. आणि पूर्ण कपडा एक साईड करून घेतलेला आहे, म्हणजे सारखा करून घेतलेला आहे. बघा पूर्ण सरळ झालेला आहे. आणि वरचंही कट करून घेत आहे मी, म्हणजे जे आपले 29 इंच लाईनिंग आलेली आहे तेवढं कट करून घेत आहे. बघा इथं बघा मी वरची बॉर्डर घेत आहे. मी अंदाजे तुम्हाला सांगत आहे 5 इंच लांबी 5 इंच रुंदी अशी घ्यायची. तर वरचा भाग आणि खालचा भाग येते, म्हणजे 2 असतात तशा पट्ट्या. बघा मी कशा प्रकारे त्याच्यावरती ठेवून कट करून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता. आणि कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर लवकर द्या, जेणेकरून मग टाईम लागतो शिवायला आणि टाईमवरती तुम्हाला भेटायलाही उशीर लागतो. त्यामुळे
आता इथे मी स्टिचिंग करत आहे. बघा समोरचा पार्ट मी कसा जोडत आहे, त्याला बॉर्डर लावून घेत आहे. दुसरी राहिलेली बॉर्डर आहे ती त्याला जॉईन करून घेत आहे. बघा कशा प्रकारे जॉईन करत आहे. वरून शिलाई मारून घेत आहे. पूर्ण बॉर्डर समोरून मी दिसत आहे. पूर्ण समोर म्हणजे ज्या लाईनला झिगझॅग आहे त्या लाईनचंच बरोबर. इथे बघा थोडं अटॅच करत आहे. अगदी 5 मिनिटात करू शकता तुम्ही. जर कोणाला घरच्या घरी बनवायची असेल तर ही स्टाईल छान आहे, कोणी करू शकते. माझ्याकडं नऊवार साड्यांचे म्हणजे पेशवाई, राजलक्ष्मी आणि ब्राह्मणी यासारख्या साड्या पण शिवून मिळतात आणि मी क्लास देखील घेते. तर बघा अशा प्रकारे वरून घ्यायचं. क्लासबद्दल इन्क्वायरी असेल कोणाची तर कमेंट करा. अशाच प्रकारच्या तुम्ही मग साड्या शिवू शकता. तर वरचं कट करून घेते मी थोडं. अशा प्रकारे. आणि आता आपण वरचा जो पट्टी ठेवली होती ना ती 5-5 इंचाची 5/5 तर तशी तुम्ही इथं ठेवू शकता. आणि त्याला काठी जी असते ना आपली ती पूर्ण म्हणजे त्यामध्ये अटॅच करण्यासाठी आपण त्याला ना बंदसुद्धा बांधणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी करणार आहे. पूर्ण खालचा अटॅच करून झालेला आहे. आता वरून मी त्याला बंद वगैरे लावून घेत आहे. तर बघा कशा प्रकारे अटॅच करत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. खूप सोपी आहे गुढी साडी बनवणं. तर लवकरच आपला पाडव्यांचा सण सुद्धा येत आहे. त्याकरिता प्रत्येकाची असते की इच्छा की चांगली साडी वगैरे गुढी वस्त्र वगैरे बनवावं. तर नक्की ट्राय करून बघा. बघा साईड कट करून घेतलेलं आहे आणि त्याला आता तर बघा फोल्डिंग करून झालेली आहे. बघा वरून ते लटकन दोन दिसत आहे ते आपण काठीला बांधण्यासाठी ठेवलेले आहे. बघा अशा प्रकारे गुढी साडी तयार झालेली आहे झिगझॅगमध्ये एकदम. आता ते लटकनला खालून जे असतात ना शेपमध्ये एकदम ते बनवण्यासाठी मी कपडा घेत आहे. बघा बघा तर इथे लटकन बनवून होत आहे. तोपर्यंत कोणी जरा लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेअर नसेल केले तर करून घ्या, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बघा अशा प्रकारे आपली गुढी साडी तयार झालेली आहे. आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा जर कोणाला खरंच बनवायची असेल तर. बघा ते बंद मी बांधून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपली साडी दिसेल. कशी वाटली साडी नक्की कमेंटमध्ये सांगा. Thanks for watching video. Bye.